या वर्षीच्या हापूस आंब्याला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे, कारण आज एपीएमसी मार्केटमध्ये कोकणातला जवळपास 150 पेट्या हापूस आंबा आलेला आहे। तुम्ही पाहता की हा हापूस आंबा आहे आणि कोकणातला आता बऱ्यापैकी आवकीला सुरुवात झालेली आहे। आणि आज महागी गणेश जयंती आणि त्याच महागी गणेश जयंतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी या हापूस आंब्याचं पूजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आपण पाहतो की आता या वर्षीचा सीझन खऱ्या अर्थाने सुरू झालेला आहे। आपल्यावर या ठिकाणी घाऊक व्यापारी आहेत संजय पानसरे, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, आज 150 पेट्याची आवक झालेली आहे, काय सीझन राहणार आहे? आज गणेश जयंतीच्या दिवशी आज मार्केटमध्ये जवळजवळ 150 पेट्यांच्या पुढे 1 फेब्रुवारीला आवक झालेली आहे। खरं म्हटलं तर आम्हाला सुद्धा याची अपेक्षा नव्हती की आज एवढ्या मोठ्या पेट्या मार्केटमध्ये येतील, कारण शेतकरी आम्हाला सांगत होता का यंदा जो आंब्याचा मोसम जो आहे तो 1 महिना उशीर आहे। आणि गेल्या वर्षी ज्याप्रमाणे फेब्रुवारी महिन्यामध्ये रोजच्या 200 ते 300 पेट्या चालू झाल्या होत्या, तशी परिस्थिती यंदा काय नाहीये। परंतु आज जर गणेश जयंतीच्या निमित्ताने जर बघितलं तर हा शुभ संकेत आहे का आज मार्केटमध्ये जवळजवळ 150 पेट्याच्या पुढे आज आंबा आलेला आहे। आणि आपण जर आंबा बघितला असेल तर नंबर 1 क्वालिटीचे आंबे आज मार्केटमध्ये आवक चालू झालेली आहे। परंतु जर सीझनचा जर आपण विचार केला तर यंदा सीझन हा उशिराच आहे, म्हणजे 15 ते 20 मार्च नंतर सीझन यंदा जोरामध्ये चालू होईल। तोपर्यंत हे आंबे असे तुरळक आज जरी 150 ते 150 पेट्या जरी दिसल्या तरी उद्या काय एवढ्या दिसणार नाहीत। परंतु गेल्या वर्षी उलटी परिस्थिती, गेल्या वर्षी रोजच ॲव्हरेज 200-250 पेट्या रोज मार्केटमध्ये आता चालू झाल्या होत्या। काय कारण काय यावेळेला आंब्याला काय फटका बसला? नाही, यावेळेला काय झालं, पावसाळा जो आहे तो फार लांबपर्यंत चालला, म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा पाऊस पडत होता। नॉर्मली कसं आहे, फेब्रुवारीमध्ये जर आंबा यायला लागत असेल तर ऑक्टोबरची फूट किंवा नोव्हेंबरची फूट त्यावेळेला आंबे फुटायला पाहिजे, म्हणजे मग तो आंबा ऍक्च्युली फेब्रुवारीमध्ये येतो। परंतु यंदा आपण बघितलं असेल तर 10 नोव्हेंबर पर्यंत पाऊस पडत असल्यामुळं फूटच झाली नाही। आणि जी काही फूट झाली सुरुवातीची त्याच्यामध्ये गळ पण मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे। त्याच्यामुळे यंदा सुरुवातीला आंबा कमी राहणार आहे, परंतु आता जर आपण फूट बघितली तिथे तर पुढे एप्रिल आणि मे मध्ये आंबा मोठ्या प्रमाणात राहील आणि त्यावेळेला आवक बाकी जोरामध्ये राहील। सध्या काय रेट चालू आहे आता बघा, कालपर्यंत रेट चांगले होते, म्हणजे कालच्या रेटचा जर आपण विचार केला तर 7,000 पासून तर 12-14 हजारापर्यंत रेट होते। परंतु आज जरा थोडीशी आवक जास्त असल्यामुळे एकावाला रेट थोडेसे खाली येण्याची शक्यता आहे। किती डझन आहेत? आता याच्यामध्ये पेटी बघा 4 डझनापासून तर 9 डझनापर्यंत आंबे येतात, म्हणजे मोठे आंबे असतील तर 4 डझन 5 डझनची आंबे भरले जातात। आणि बाजारभाव कसा आहे की सध्या मार्केटमध्ये जो काय माल येतो त्यातला जो नंबर 1 क्वालिटी माल आहे त्याला रेट चांगले आहेत। परंतु कधी कधी काय होतं, बाजारभाव बघून शेतकरी सुद्धा आंबा लवकर तोडतो, म्हणजे अनमॅच्युअर्ड आंबे तोडतो। ऍक्च्युअली आंबे त्याने तयार तोडले पाहिजेत, म्हणजे ती लेवल टिकून राहील। परंतु रेट बघून मग तो काय करतो, कधी कधी कवळे आंबे तोडून पाठवतो, त्याच्यामुळे रेट पडतात। परंतु चांगल्या आंब्याला चांगला भाव आहे, खराब मालाला खराब भाव आहे। हापूस आंब्याबरोबर इथे जाती सुद्धा आवक व्हायला लागली हो, आता आज आमच्याकडे पायरी सुद्धा एक चालू झालेली आहे, म्हणजे तो सुद्धा शुभ संकेत आहे। पायरी म्हणजे घरामध्ये जशी लक्ष्मी येते तशी पायरीला सगळेजण लक्ष्मी म्हणतात, तर त्याची सुद्धा आवक चालू झालेली आहे। आणि त्याचबरोबर आता मार्केटमध्ये जर विचार केला तर साऊथचे आंबे सुद्धा चालू झालेले आहेत, म्हणजे साऊथचा सुद्धा हापूस आंबा येतोय, साऊथची बदामी येते, साऊथचा लालबाग येतो। आज जर आपण साऊथच्या आंब्याचा जर रेट बघितला तर 250 रुपये किलो या भावानं आज साऊथच्या आंब्याचे रेट झालेले आहेत। नंतर लालबाग आंबा जो असतो तो 80 रुपयापासून तर 120 रुपये किलो या भावानं विकला गेलेला आहे। बदामी सुद्धा जी आहे ती 100 रुपयापासून तर 130 रुपये किलोने विकली झालेली आहे। आणि दुसरं एक मला तुमच्या माध्यमातून ग्राहकांना सांगायचं आहे का गेले जवळजवळ महिना 1.5 महिना मार्केटमध्ये साऊथचा हापूस आंबा चालू आहे, परंतु तो देवगड म्हणून विकला जातोय। तर ग्राहकांनी स्वस्ताईकडे न जाता, कारण देवगडच्या आंब्याची जी आवक आहे ही आता 2-3 दिवस झाले चालू झालेली, इथून मागं देवगडची आवक नव्हती। परंतु रिटेलमध्ये साऊथचा माल हा देवगड म्हणून विकला गेला आणि ग्राहकांची फार मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक झालेली आहे। म्हणजे तुम्ही जर बघाल तर साऊथ बॉम्बे सारखा एरिया, घाटकोपर सारखा एरिया, पेल्डर रोड सारखा एरिया, तिथं सुद्धा साऊथचे आंबे नेऊन ते देवगड म्हणून विकले गेलेले आहेत। तेव्हा ग्राहकांनी आपल्या चांगल्या सप्लायरकडनंच माल खरेदी केला पाहिजे, जेणेकरून त्याला देवगडचे आंबे खायला मिळतील। नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी ग्राहकांनी चोखंदळ राहून खऱ्या अर्थाने देवगडचा कोकणातला हापूस आंबाच घेतला पाहिजे, आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, अशा प्रकारचं आव्हान व्यापाऱ्यांकडून करण्यात आलं। विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।